आज सकाळी ऑफिसला आलो आणि वाटलं आज काहीतरी तुफानी करायचं, काहीतरी वेगळं. म्हटलं चला, जे आपले मराठी रील स्टार आहेत ना, ते एका एकाला आपण मेसेज करून बघूया. बघूया तरी कोण रिप्लाय करतंय का. सर्वात आधी मी मेसेज केला आपल्या सर्वांचे लाडके फर्निचर मार्केटचे पुष्पा, बिग बॉस गाजवणारे आपले डीपी दादा, त्यांना मेसेज केला. त्याच्यानंतर सिद्धार्थ जाधव सर असतील, सुमित पाटील असतील, ओमकार शिंदे असतील, अथर्व रुके असतील, अथर्व सुदामे असतील, शिव ठाकरे असतील, श्रीमान लेजंड असतील, सूरज चव्हाण, पवन जाधव, ऋषी, अशा भरपूर लोकांना केला. सोबत संदीप पाठक, कॉमेडीचे किंग, या सर्वांना मी मेसेज केला. क्रिकेट खेळून येऊया, रिप्लायचं बघू आल्यानंतर. क्रिकेट खेळून रूमवरती आलो, मोबाईल उघडला आणि काय धनंजय पवार दादांचा रिप्लाय आला. माझा उत्साह पाताळात गेला आणि आकाशात पोहोचला. खरंच मंडळी खूप म्हणजे खूप भारी वाटतंय. ओ थांबा 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 थांबा, गोष्ट इथे संपत नाही मंडळी. फक्त आपल्याला डीपी दादांचा नाही तर कॉमेडीचा बादशाह, हास्याचा हुतात्मा, ते टाइमपास मधून उतरलेले आपल्या सर्वांचे लाडके संदीप पाठक दादा ह्यांनी सुद्धा मला रिप्लाय केला. खरंच मंडळी मला विश्वास बसत नाही की या दोघांनी मला रिप्लाय केलाय. या सगळ्यात भारी गोष्ट काय वाटली माहिती आहे का, हे सगळे आपले मराठी कलाकार इतके मोठे स्टार असूनही ते अजूनही मातेशी जोडलेले असल्यासारखे वागतात. मग ते आपले डीपी दादा असतील किंवा संदीप पाठक दादा असतील, रिप्लाय देणं ही त्यांच्या प्रेमस्वभावाची ओळख आहे. त्यांनी ते दाखवलं की मोठं होणं म्हणजे लोकांपासून लांब जाणं नसून उलट ते लोकांशी जवळीक ठेवणं हाच मोठेपणा असतो. दोघांचे रिप्लाय बघून खरंच वाटलं की आता कुठे माझं इंस्टाग्रामचं करिअर सुरू झालंय. बघूया अजून कोण करते का रिप्लाय. आजचा पूर्ण दिवस फुल 12 वाजले. थँक्यू सो मच.